नमस्कार. पॉडकास्ट या कार्यक्रमामध्ये कृषीप्रधान अशा या भारत देशातील सर्व शेतकरी बंधूंचे मौनगिरी कृषी दीपक या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रथमतः सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधू ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, लाईक केलेलं आहे, अशा सर्व शेतकरी बंधूंचे या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, नुकताच रब्बी हंगाम संपत आलेला आहे आणि या रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख पिकामध्ये कांदा या पिकाला प्रथम स्थान दिलं जातं आणि अशाच या कांदा या पिकाची आता काढणी चालू आहे आणि काढणी चालू असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित आहेत. ते आहेत कांदा साठवणी संदर्भातले. कांदा साठवण करत असताना शेतकरी बंधूंना अनेक प्रश्नांची त्यांच्या मनामध्ये चलबिचल असते. या कांदा साठवणी संदर्भात आपल्या सर्व शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मौनगिरी कृषी उद्योग समूहाचे संस्थापक आदरणीय दीपकदादा गव्हाळे पाटील. दादा नमस्कार. आपलं या पॉडकास्ट या कार्यक्रमामध्ये प्रथमतः आपलं स्वागत. आता दादा नुकताच रब्बी हंगाम संपत आलेला आहे आणि या रब्बी हंगामातील जे प्रमुख पीक आहे आपल्या महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून ज्या पिकाची ओळख आहे अशा या कांदा पिकाविषयी आणि कांदा पिकाची साठवण क्षमता, टिकवण क्षमता ज्याला म्हणतो आपण, या संदर्भात आपण शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करावं? नक्कीच साहेब. खऱ्या अर्थानं आपल्या जे 2-3 जिल्हे आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक सोनेरी पहाट ज्या पिकामुळे आली असेल ते पीक म्हणजे रब्बीचं कांदा पीक. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती ज्या पिकानं घडवली असेल ते पीक म्हणजे कांदा पीक. आणि निश्चितच ह्या कांदा पिकाच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे साठवणुकीतील व्यवस्थापन, तसेच कांद्याच्या पिकाच्या टिकवण क्षमतेवर परिणाम करणारे जे घटक आहे या घटकावर चर्चा होणं अत्यंत गरजेचं होतं. आणि निश्चितच त्याच मुद्द्याला हात घालून आपण तो विषय शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा या संदर्भातून ही चर्चासत्र आपण या ठिकाणी आज आयोजित केलं. कांद्याच्या टिकवण क्षमतेवर खऱ्या अर्थानं माझं जे मत आहे, 2 पद्धतीनं कांद्याच्या टिकवण दोन विभागात कांद्याच्या टिकवण क्षमतेवर खऱ्या अर्थानं परिणाम होत असतो. पहिला घटक जो आहे कांद्याच्या जीवनचक्रातील किंवा कांद्याचं जे वय आहे 4 महिन्याचं आपल्या शेतात पीक उभं असताना त्यातील व्यवस्थापन, आणि दुसरं येतं ते काढणी पश्चातचं व्यवस्थापन. ह्या 2 मुद्द्यांना अनुसरूनच आपल्याला आजची चर्चा ही पुढे न्यावी लागेल. निव्वळ कांदा काढल्यानंतर तो चाळीत कसा साठवायचा आणि त्यात कुठलं कीटकनाशक, बुरशीनाशक त्या कांद्याच्या चाळीत वापरायचं, हा एकच मुद्दा कांद्याच्या साठवणुकी बाबतीत येतो असं मला वाटत नाही. दादा, तुम्ही आता 2 मुद्दे सांगितले. कांदा साठवणीसाठी जे घटक महत्वाचे आहेत ज्याचा परिणाम होऊ शकतो, तुम्ही सांगितलं की पश्चात कांदा लागवडीपूर्वी आणि कांदा लागवडीपूर्वी आणि नंतर, कांदा काढणीपूर्वी आणि कांदा काढणीनंतर अशा दोन संदर्भ किंवा 2 टप्प्यात आपल्याला या विषयावर चर्चा करावी लागणार आहे. कांदा काढणीपूर्वी याविषयी आपण दादा काय मार्गदर्शन करा? हो सर, निश्चितच कांदा काढणीपूर्वीचं जे व्यवस्थापन आहे त्यात मग आपल्याला हे सर्व गोष्टींचा समावेश करावा लागणार आहे. तर त्यात पहिला मुद्दा येतो वाणाची निवड आणि दुसरा मुद्दा येतो का त्या रोपाची ठेवलेली निगा. तर मग यात कांद्याच्या वाणाची निवड करत असताना तो जो वाण आहे
तो आपल्या विभागासाठी शिफारसीत आहे का, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, तो वाण त्या हंगामासाठी शिफारसीत आहे का, हा दुसरा मुद्दा. आणि अजून एक तिसरा मुद्दा जो आपण फील्डवर काम करत असताना आपल्या लक्षात येतो, तो म्हणजे उन्हाळ कांद्याच्या बाबतीत दोन पद्धतीचे वाण आपल्याला फील्डवर काम करत असताना, प्लॉटवरती काम करत असताना पाहावयास मिळतात. एक जो म्हणजे गावरान भुरका जुना, जो ज्याला पुन्हा फुरसुंगी म्हणून संबोधला जातो, तो एक वाण. आणि मागील 5-6 वर्षापासून एक नवीन कन्सेप्ट बाजारात आलेला आहे, तो म्हणजे नाशिक गुलाबी. ह्या दोन वाणांमध्ये आजची बाजारपेठ किंवा जे बियाणं आपल्याला दिसतं ते विक्रीसाठी किंवा प्लॉटमध्ये लागलेलं आपल्याला दिसतं. परंतु याच्यात काम करत असताना माझा जो अभ्यास आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे, जो भुरक्या रंगाचा कांदा असतो त्याची टिकवण क्षमता ही गुलाबी कांद्यापेक्षा थोडीशी 2-3 महिने किंवा 2-2.5 महिने ही जादा असते. आणि भुरक्या कांद्याची उत्पादन क्षमता ही गुलाबीपेक्षा प्रति एकरी 25 ते 30 क्विंटल ही उत्पादन क्षमता पुन्हा फुरसुंगीची गुलाबीपेक्षा जास्त असते. मग आता याच्यामध्ये गुलाबी जो आहे तो फुरसुंगीपेक्षा किंवा भुरक्या कांद्यापेक्षा हा 10 ते 15 दिवस लवकर येतो, परंतु याची टिकवण क्षमता त्याच्यापेक्षा थोडीशी कमी असते. हा झाला वाणाच्या बाबतीतला मुद्दा. आता सांगा दादा, तुम्ही वाण सांगितलं, बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आमचं रोप बनत नाही, रोप जमत नाही त्यांचा, किंवा काडी बनत नाही. असं या संदर्भात आपण रोपाची निगा कशी घ्यायची सांगा. तर सरासरी आपल्याला ज्या ठिकाणी रोप टाकायचं आहे, आता ह्या नोंदी तुम्हाला कुठेही सापडणार नाही, परंतु आपण मागील 15 ते 20 वर्षापासून शेतकऱ्यांबरोबर काम करतो, फील्डवर जातो. फील्डवर गेल्यानंतर त्या पिकासंग बोलत असताना, त्याची भाषा समजून घेत असताना आपल्याला काही गोष्टी निदर्शनास येतात. आता तुम्ही जो मुद्दा घेतला का रोपाची काळजी कशी घ्यावी, यातला पहिलाच मुद्दा मी असा सांगेन का जिथं रोप टाकायचं आहे तिथं जर तुम्ही खोंड्यासारखं पीक किंवा बाजरीसारखं पीक जर केलेलं असेल तर निश्चितच, किंवा मका जर असेल मुरगाची किंवा चाऱ्याची, निश्चितच त्या ठिकाणचं रोपही चांगलं येतं, निरोगी आणि सशक्त रोप राहतं. परंतु यामध्ये आपल्याला लागवडीपूर्वी, रोप टाकण्यापूर्वी जो खताचा डोस टाकायचा आहे, याच्यावरती तज्ज्ञांसंग सल्लामसलत करून त्याचं एक नियोजन करायचं आहे. रोपाचं तणनाशकाचं नियोजन, पुढचं त्याची आपण वेगळी व्हिडिओ बनवलेली आहे. तणनाशकाचं नियोजन असेल, रोग कीड नियंत्रणाचा विषय असेल आणि पाणी व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या सांभाळायच्या आहेत. आणि सरासरी आपल्या विभागामध्ये 2 महिन्याचं रोप झाल्यानंतर ते लागवडीच्या लायकीचं होत असतं. आता आपण तुम्ही जी कांद्याची नर्सरी आहे, ज्या रोपवाटिका म्हणतो आपण, त्या संदर्भात शेतकऱ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. लागवडीच्या विषयी जेव्हा येतो त्यावेळेस मुद्दा येतो की डोसचा, जे फर्टिलायझर मॅनेजमेंट आहे, खत व्यवस्थापन आहे, या संदर्भात आपण शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करतात? निश्चितच आहे. खताच्या व्यवस्थापनाच्या अगोदर आपल्याला चर्चेतला जो विषय आहे तो घ्यायचा आहे जमिनीची निवड. मग आता ह्या ठिकाणी जमिनीची निवड करत असताना जमिनीची निवड हा जो घटक आहे किंवा जमिनीची निवड सुद्धा कांद्याच्या टिकवण क्षमतेवर कसा परिणाम करते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आपण फील्डवर काम करत असताना बऱ्याच वेळेस चर्चा निघते की ही जी आमचं नदीकाठचं रान आहे याला कांद्याची खाण म्हणून संबोधलं जातं आणि आमचा जो कांदा पिकतो तो टिकतो सुद्धा, असे आपले गोदामाईच्या कुशीतील जे शेतकरी आहे, गंगामाईच्या पट्ट्यातलं जे गाव आहे त्या गावातील शेतकरी सांगतात, किंवा आजही ते शेतकरी म्हणतात, आजही आमच्या शिवारातील कांदा बाजारात विक्रीला गेल्यानंतर हा चढ्या दराने किंवा 1 नंबर भावात विकला जातो. याचं कारण असं, तुम्ही जर कांद्याचं माहितीपत्रक बघितलं, पाण्याचा उत्तम निचरा होणारी 2-2.5 फुटावर मुरुम असणारी जमीन कांदा लागवडीस निवडावी. परंतु फील्डवरती याला काही गोष्टी अपवाद आहे. पाणी धरून मध्यम ते काळी जमीन, सुपीक जमीन जर असेल तर
तर ती जमीन, त्या जमिनीतला कांदा हलक्या जमिनीपेक्षा त्या जमिनीतल्या कांद्याची टिकवण क्षमता ही निश्चितच चांगली असते. तिथे कांद्याला रंगही मिळतो, वजनही मिळतं आणि कांदा आवळल्या जाऊन त्याचा निश्चित कांद्याच्या साठवणुकीवरही परिणाम होतो. तुम्हाला जर तुम्ही तशी प्रत्यक्षात डोळ्यांनी बघू शकता, जाड रानातील जे कांदे आहे, काळ्या रानातील जे कांदे आहे, त्याची टिकवण क्षमता ही हलक्या रानापेक्षा जास्त असलेली आपल्या निदर्शनास येईल. आणि अजून एक, जाड रानातील कांदे जे आहे, नदीकाठचा आपला जो भाग आहे, मी तो म्हणतो हे वरदान आहे कांद्यासाठी. ह्या रानातील जे कांदे आहेत त्याला काजळी सुद्धा कमी लागलेली आपणास पाहावयास मिळेल. दादा, जेव्हा आपण फील्डवर काम करतो त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आमचा कांदा वर्षानुवर्ष एकाच शेतामध्ये आम्ही करत आहोत, त्यामुळे आमच्या कांद्याचा काय दर्जा खालावत आहे, याविषयी आपण काय सांगाल? नाही, मी प्रश्न समजलो नाही, परत एकदा विचारा. शेतकऱ्यांच्या बऱ्याच आम्ही जेव्हा फील्डवर जातो ते बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आमचा प्लॉट 2, 5, 10% जर यावर्षी उत्पादन कमी देत असेल आम्हाला, तर वर्षानुवर्षी आम्ही एकच पीक एका शेतामध्ये घेतल्यामुळं असं होऊ शकतं का? हा सुद्धा जमीन ही जी घटक आहे कांद्याच्या टिकवण क्षमतेवर परिणाम करणारी, त्याच्या अंतर्गतच येतो. कांद्याच्या उत्पादनामध्ये आणि कांद्याच्या टिकवण क्षमतेमध्ये पिकाची फेरपालट करणे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. उदाहरणार्थ, मागील 10 वर्षापासून सोयाबीन कांदे हे आमचं रुटीन बसलेलं आहे, परंतु ती कुठंतरी आपल्याला खंडित करणं गरजेचं आहे. खरीपात जर आपलं सोयाबीन आणि रब्बीत जर कांदा असं जर चक्र असेल तर निश्चितच तुम्ही मध्ये मका करून त्या ठिकाणी कांदे करावे असं मला वाटतं. तदनंतर एखाद्या वर्षी हिरवळीचं पीक करून ते पीक जरी तिथं गाडलं तरी सुद्धा आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवून त्याचा कांद्याच्या आरोग्यावरती तसेच जमिनीच्या आरोग्यावरती चांगला परिणाम होऊन कांद्याची टिकवण क्षमतेवर सुद्धा तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले पाहायला मिळतील. आणि अजून एक मुद्दा यात असा, कांद्याच्या लागवडीपूर्वी आपण त्या शेतात जी पिकं केलेली आहे आणि त्यात कुठलं तणनाशक वापरलेलं आहे याचा सुद्धा कांद्याच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होतो आणि कांद्याच्या टिकवण क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. आता याच्या पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावरती कसा परिणाम होतो याचे 2 व्हिडिओ आपण दोघांनी मिळून बनवले होते आणि ते प्रसारित सुद्धा केलेले आहे. आता तुम्ही तणनाशकाविषयी सांगितलं, तर परिणाम काय, फायदा काय, तोटा काय. आता तुम्ही कांद्याचं बियाणं सांगितलं, त्याच्यानंतर जमीन सांगितली, बरोबर. आता आपण ज्या संदर्भात आज चर्चा करण्यासाठी आलो आहोत, आता शेतकरी उत्कर्ष कंटेंटने आपल्याकडे वाट पाहत आहेत की आपण साठवणूक काय बोलला त्याला याविषयी. नाही, आपल्याला जे मुद्दे व्यवस्थापनाचे बोलायचे आहे त्यात अजून एक मुद्दा पुढचा असा आहे, तो म्हणजे हवामान. हवामान हा घटक सुद्धा कांद्याच्या साठवण क्षमतेवर परिणाम करतो. मग तो असा कसा करतो? उन्हाळ कांद्याचं गणित असं आहे, 2 महिने पहिले म्हणजे त्या पिकाची जी पूर्ण शाखीय वाढ होते, त्यात मग आपण बघितले अनेक व्हिडिओ केले, कांद्याची पातीची संख्या वाढवणे, कांद्याची मान जाड करणे, जारवा चांगला कसा राहील, हे सर्व काम करत असताना पहिले 2 महिने त्या पिकाची शाखीय वाढ होत असते आणि ह्या शाखीय वाढीच्या काळात त्या पिकाला थंडीची गरज असते आणि नंतर राहिलेले 1.5 महिने किंवा 1.5 ते 2 महिने तर ह्या पिकाला सरासरी 30°C किंवा 32°C आसपास तापमान जर असेल तर तो खऱ्या अर्थानं उन्हाळ कांदा. का त्याच्या पूर्ण 4 महिन्याच्या आयुर्मानामध्ये ज्याला पहिले 2 महिने थंडी मिळते आणि राहिलेले 1.5 ते 2 महिने सरासरी 30°C आसपास तापमान मिळतं, त्याला खऱ्या अर्थानं उन्हाळ कांदा म्हणतात. परंतु मग आता हवामान हा घटक साठवणुकीवर कसा परिणाम करतो? बऱ्याच वेळेस आपल्याकडं, ठीक आहे यावर्षी थंडी लवकर गेली, बऱ्याच वेळेस आपल्याकडं जानेवारी फेब्रुवारी संपेपर्यंत, कधी कधी 15 मार्च पर्यंत सुद्धा कळंगण राहिलेलं आहे, गारवा राहिलेला आहे. आणि मग ह्या 4 महिन्याच्या काळामध्ये जर पूर्ण 3-3.5 महिने जर त्या पिकाला थंडी मिळाली आणि मग शारीरिक ज्या हालचाली आहेत त्या पिकाच्या शरीर शास्त्राच्या त्या थंडीमुळे मंदावतात, परिणामी त्या पिकाचं आयुष्य वाढतं.
आयुष्य वाढल्यामुळे तो पीक काढणीस लेट येतं. आणि मग आपण बघतो का थंडी वाढल्यामुळे मधून तिसरी पात निघाली, कवळी पात निघते, त्याला कांदे फुटणे हे प्रकार होतात. आणि मान कधी कधी अतिरेक जाड होते, आणि मान हे त्याचं नाक असतं, आणि मग त्याचा सुद्धा कांद्याच्या साठवणुकीवर विपरीत परिणाम होतो. हा थंडी लांबल्यामुळे, थंडी वाढ जादा काळ टिकल्यामुळे त्याचं आयुष्य वाढतं. मग त्यातून तिसरी पात निघणे वगैरे, कांदे फुटणे या गोष्टी घडतात. एक दुसरा त्यात एक मुद्दा साहेब असा आहे, बऱ्याच वेळेस थंडी लवकर कमी झाली, लवकर कमी झाल्यानंतर सुद्धा त्या पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन त्याचा उत्पादनावर कसा परिणाम झालेला आहे, हे लेटचे जे कांदे आहेत आपल्याला सध्याच्या स्थितीत पाहायला मिळत आहे. आणि मग कांद्याच्या पाथीमध्ये तयार होणारं जे हरितद्रव्य आहे, जे अन्नद्रव्य आहे, ते त्या पिकाच्या फळाच्या साठवणुकीसाठी वापरायचं असतं. नेमकं फळाच्या फुगवणीच्या अवस्थेत जर तापमान वाढलं, उत्सर्जित त्या पानातून, त्या पातीतून ते पाणी उत्सर्जित होतं, आणि परिणामी तुमच्या उत्पादनावरही परिणाम होतो, फुगवणीवर परिणाम होतो. आणि जादा उष्णतेमुळे, जादा जर ऊन मिळालं तर त्याचा निश्चितच परिणाम हा साठवणुकीवर सुद्धा होतो. आणि ह्या वर्षी दुर्भाग्य असं ते सरासरी एक 10 फेब्रुवारी नंतरच जे तापमान 34-35 आणि आजच्या स्थितीमध्ये 36-37 अंश सेल्सिअस पर्यंत आलेलं आहे, अचानक वाढलं. अजून बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे ही शेवटच्या पाण्यावरती आहे. तर ह्या जादा तापमानामध्ये ज्यांचे कांदे आहेत त्या कांद्यांना सुद्धा साठवणुकीवरती काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. कांदा साठवण विषयी जो चाळीचा विषय आहे, चाळ काही शेतकरी म्हणतात तिला निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे, काही नाही म्हणतात. यासाठी काय बोला? अजून एक मुद्दा आहे, हवामान घेतल्यानंतर आपल्याला नैसर्गिक आपत्तीकडेही लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे, या वर्षी आपल्या 2-3 तालुक्यांमध्ये जो पाऊस झाला तो सरासरी एक कांद्याच्या ज्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या लागवडी होत्या त्या दरम्यान काही पाऊस झाला, आणि नंतर काय 1.5-2 महिन्याचे 3 महिन्याचे कांदे असताना पाऊस आपल्याकडे झाला नाही, हे आपलं भाग्य. तर सरासरी 2-2.5-3 महिन्याच्या दरम्यान जर कांद्याचं पीक असेल आणि त्या परिस्थितीत पाऊस होणे, गारपीट होणे, ह्या गोष्टी सुद्धा कांद्याच्या साठवणुकीवर दीर्घकाळ परिणाम करतात. तसेच बऱ्याच वेळेस 3 महिन्याच्या आसपासचे कांदे असेल आणि वारा जर सुसाट्याचा सुटलेला असेल, वादळ असतील, याचा सुद्धा कांद्याच्या साठवणुकीवर परिणाम होतो. दादा तुम्ही आता सांगितलं या ठिकाणी, तर कांद्याचं जे खत व्यवस्थापन आहे, त्याला कांद्याचं आपण अन्न म्हणतो आपण, याविषयी आणि कांद्याचं खत व्यवस्थापन आणि साठवण क्षमता याची तुम्ही कशी सांगड घालाल या ठिकाणी? आपल्याकडं आजही बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये 3-3, 4-4 टप्प्यामध्ये कांद्याला खत व्यवस्थापन करण्याची पद्धत प्रचलित आहे. परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र आवाहन करू इच्छितो की कांद्याची जी शिफारसीत मात्रा आहे ती शक्यतो आपण 2 हप्त्यात विभागून कांदा या पिकास द्यावी. आणि मग ते जे 2 हप्ते आहे ते म्हणजे लागवडीपूर्वी खत व्यवस्थापन, एक आंबवणीचं खत व्यवस्थापन, आणि एखाद्याला शक्यता आंबवणी शक्य नाही झालं जास्तीत जास्त खुरपणीपर्यंत व्यवस्थापन. आणि मग यात करत असताना सूक्ष्म अन्नद्रव्याचा योग्य वापर असेल आणि NPK ची जी मात्रा आहे याची व्यवस्थित सांगड घालून आपल्याला खत व्यवस्थापन हे करावं लागेल. परंतु हे सर्व खत व्यवस्थापन करीत असताना जमिनीतील सेंद्रिय कर्बावरती सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, काम करायचं आहे. बेसलचा जो डोस आपण कांदा पिकास करतो तो कुठल्याही सेंद्रिय खतामध्ये, कंपोस्ट खतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये एकत्र करून टाकावा, ज्याला कांद्याचा खुराक खताचा खुराक तयार करणे. ज्यावेळेस आपल्याला कांदा लागवड करायची असेल त्याच्या 15, 20, 25 दिवस अगोदर जी शिफारसीत खताची मात्रा आहे ती त्या कंपोस्ट खतात किंवा कुजवलेल्या शेण खतात किंवा गांडूळ खतात एकत्र करून जर आपण त्याचं सिलेक्शन जर केलं आणि नंतर ते कांदा लागवडीपूर्वी जर खाली टाकलं तर याचे निश्चित चांगले परिणाम मिळालेले आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांना पाहायला मिळालेले आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं एक तर कांदा पिकास 1.5 महिन्यानंतर कुठलंही खत व्यवस्थापन करू नये. नायट्रोजनचा, नत्राचा वापर गरजेपुरता करावा.
नत्राच्या अतिरेक वापरामुळे सुद्धा कांद्याच्या साठवणुकीवरती परिणाम होत असतो. परंतु नायट्रोजन हे सर्व अन्नद्रव्याचा प्रमुख आहे, त्याचा एकदमच वापर करू नका असा यातून संदेश जात नाही. आपण आपले जे कृषी तज्ज्ञ असतील, आपले जवळचे कृषी विक्रेते असतील किंवा कृषी मार्गदर्शक असतील शेतीचे, यांशी चर्चा करून हे खताचं व्यवस्थापन करावं. आता कांद्याचा पुढचा जो विषय आहे पाणी व्यवस्थापन. बरेच शेतकरी म्हणतात कांद्याला आम्ही 5 पाणी भरले, 6 भरले वगैरे वगैरे. तर आपलं टिकवण क्षमता यावर, पाणी या विषयावर आपण कशी सांगत आहात? निश्चितच आहे, पाणी व्यवस्थापन हा सुद्धा मुद्दा कांद्याच्या टिकवण क्षमतेवर परिणाम करणारा अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. आणि नदीकाठचा जो आपला भाग आहे, डिसेंबर संपत असताना ज्या लागवडी झालेल्या असतात, साहेब तुम्ही जे बोलले, 5 पाण्यामध्ये नदीकाठचा जो जाड जमिनी आहे, 5 पाण्यात तिथं कांदे निघतात. आणि जो थोडासा 2.5 फुटावर 3 फुटावर 4 फुटावर जिथं मुरुम आहे, तिथं 6 किंवा 7 पाणी लागतात. मग आता हे पाणी व्यवस्थापन करत असताना तिसरं जे पाणी आहे ते अत्यंत निर्णायक पाणी असतं. ते पाणी गरजेपेक्षा लवकर जर झालं, ओल्यात ओलं जर पाणी भरलं, तर तरी सुद्धा कांद्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. परिणामी मान जाड न होणे, पातीची संख्या, तिथं थोडासा ताण त्या पिकाला पाहिजे असतो. आणि तदनंतरचं पाणी व्यवस्थापन असतं ते शेवटचं पाणी. सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो की 90 ते 100 दिवसाच्या दरम्यान आपण शेवटचं पाण्याचं व्यवस्थापन करावं. आणि बऱ्याच वेळेस शेतकरी सांगतात का अजून पात फार हिरवी आहे, पातीला अजून फार वाढ आहे. 110-120 दिवसापर्यंत पाणी भरणारे सुद्धा शेतकरी आपल्याला प्लॉटवरती, शेतीवरती काम करत असताना पाहावयास मिळाले. तर तुमचं गणित बरोबर आहे का, पात हिरवी आहे म्हणून आपण पाणी भरतो, परंतु शेवटचे जो 1 महिन्याचा किंवा 1.5 महिन्याचा जो कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये पिकाला पाथीमध्ये तयार झालेला अन्नद्रव्याचा जो साठा आहे तो त्या पिकाला, त्या पिकाच्या फळाच्या फुगवणीसाठी वापरायचा असतो. म्हणून 100 दिवसाच्या आत जर तुम्ही किंवा 90 दिवसाच्या आत जर आपण पाणी संपवलं तर निश्चितच त्या पिकाचा उलटा प्रवास सुरू होतो आणि त्या याच्यामध्ये साठवलेलं जे अन्नद्रव्य आहे पानामध्ये किंवा पातीमध्ये, ते त्या फळाच्या विकासासाठी वापरल्या जाऊन अन्नद्रव्याचा साठा असलेला कंद आपल्याला मिळतो, परिपूर्ण कांदा तयार होतो आणि निश्चितच त्याचा साठवणुकीवरती परिणाम झालेला आपणास पाहावयास मिळतो. अजून एक या हिशोबातून एक थोडंसं विषांतर करतो, कारण नदीकाठची आपण शेती करत असताना हे जे बांधारी नदीवरती आहे याच्यावरती आपलं सगळं पाणी अवलंबून आहे. आणि मग शेवटचे 2 पाणी आपले जर खारे बसले तर या क्षारयुक्त पाण्याचा सुद्धा कांद्याच्या टिकवण क्षमतेवर तो परिणाम होतोच, कांद्याच्या उत्पादनावर सुद्धा मोठा परिणाम होतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आपण या कांदा जे पाणी व्यवस्थापन आहे, शेतकऱ्यांचे काय फोन असतात, प्रश्न असतात की आम्ही शेवटचं पाणी कधी द्यायचं. आपण सांगितलं या ठिकाणी की 90 ते 100 दिवसामध्ये पाणी बंद करायचं. शेतकऱ्यांचा समज असा झालेला आहे की पात हिरवी आहे म्हणजे आणखी आमचं कांदा फुगलच, म्हणजे पात हिरवी ठेवून कांदा फुगल असं. तर तुम्ही जो आता या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की खरोखर शेवटचे जे दिवस आहेत राहिले, खरोखर साहेब शेवटच्या पाण्यापर्यंत पात ही हिरवी राहिलीच पाहिजे, हे त्या पिकाच्या उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. जर आपण आता कांदा पिकाविषयी बोलत असताना जे संजीवक आहेत कांदा पिकावर मारले जाणारे, पाहिलं आपण तर बऱ्याच संजीवकाचा मारा अतिरेक होतो म्हणतात. काय मग कोणतं मारलं पाहिजे, काय मारलं पाहिजे, आपण कांदा पिकाच्या संजीवकाविषयी काय सल्ला द्याल? संजीवकाचा जो वापर आहे तो तुम्हाला पिकाची जी अवस्था आहे त्या अवस्थेनुसार त्या संजीवकाचा वापर आपल्याला ठरवायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या 2 महिन्याच्या आतील जे संजीवक आहे ती वेगळी येतील आणि 2 महिन्यानंतर, उदाहरणार्थ सांगायचं, आपण लिव्होसिन वापरतो, चमत्कार वापरतो, ह्या संजीवकाचा वापर किती प्रमाणात करायचा आणि केव्हा करायचा याच्यावरती आपण आमच्याशी किंवा आपला कुठलाही जो कृषी सल्लागार असेल याच्याशी चर्चा करून योग्य नियोजन करेल. तसेच सुरुवातीच्या अवस्थेत पिकाची शाकीय वाढ करणारे जे संजीवक असतील
त्याचा सुद्धा प्रमाण किती घ्यायचं, कितव्या पाण्याला तो स्प्रे घ्यायचा, याच्यावरती आपण चर्चा करूनच नियोजन केलेलं कधी पण योग्य राहील. दादा, संजीवकानंतर कांदा या पिकावर जो मेन प्रादुर्भाव असतो, किडींचा, थ्रिप्स असतील, काही प्रकारचा रोग असेल, कीड व रोग व्यवस्थापन कांद्याचं, याविषयी आपण शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? निश्चितच आहे. कांद्याच्या उत्पादनामध्ये आणि कांद्याच्या साठवणुकीमध्ये रोग आणि कीड ही सुद्धा मोठ्या प्रमाणात अडथळे आणतात. कीड ह्या विषयावर जर आपण बोलायला गेलो तर कांद्या पिकावर येणारी सर्वात महत्त्वाची कीड म्हणजे थ्रिप्स, ज्याला मराठी शब्द प्रयोग फुलकिडे असा आहे आणि सरळ आपला शेतकरी शब्द कांद्यावर मावा पाडला असा आहे. कांद्याच्या गाभ्यात राहून रस शोषणारी ही जी कीड आहे, ज्यावेळेस त्या कांदा पिकाच्या कवळ्या पातीला खरडते, खरडल्यानंतर तिथं जी जखम होते आणि मावा खरडत असताना पाठीमागून चिकटद्राव स्रवतो आणि मग तिथं एक काळ्या रंगाची बुरशी वाढते आणि खऱ्या अर्थानं तिथून त्याला आपण कांद्याच्या करप्याला सुरुवात झाली असं म्हणतो. तर तुम्हाला कांदा पिकावरील थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे ह्या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या लागतील. दुसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे रोग नियंत्रणाचा. मग आता ह्या रोगासाठी पहिले 2 महिने जर आपण योग्य आंतरप्रवाही बुरशीनाशकाचे जर वापर केला योग्य कीटकनाशकाबरोबर, तर निश्चितच आपल्याला त्याचे 2 महिन्याच्या आत आपली 2 फवारण्या ह्या झाल्याच पाहिजे, तर निश्चितच त्याचा परिणाम चांगला मिळतो. तसेच शेवटचं पाणी दिल्यानंतर सुद्धा आपण बुरशीनाशक, कीटकनाशक आणि योग्य संजीवकाचा वापर जर केला तर याचा कांद्याच्या दीर्घकाळ साठवणुकीवर तर परिणाम होतोच, म्हणजे कांदा जास्त तर टिकतोच, कांद्याच्या उत्पादनावरती सुद्धा परिणाम होतो. मग आता तुम्ही मला प्रतिप्रश्न तो विचारायला पाहिजे का कांद्याच्या शेवटच्या पाण्याला आपण बुरशीनाशकाची फवारणी का करायची? सरासरी 3 महिने किंवा 3.5 महिन्याचा असताना आपण ती फवारणी घेतो आणि पीक हे उतरवायला लागलेलं असतं. अशा अवस्थेमध्ये त्या पिकावरती अनेक बुरशी, अनेक किडी तिथं उपलब्ध असतात आणि मग ती जी बुरशी त्या कांद्याच्या पिकावर असते ही जर आपण वेळीच जर थांबवली नाही तर ती त्या अन्नद्रव्याबरोबर पाठीतल्या कुठं जाऊन थांबणार आहे? कांद्यात जाऊन थांबणार आहे आणि नंतर हा कांदा जसंही पुढं 2, 3, 4 महिन्यानंतर वातावरण खराब व्हायला सुरुवात होईल, मग परिणामी त्याचा प्रादुर्भाव आपल्याला कांद्याला काजळी लागणे किंवा त्यातून पाणी निघणे अशा गोष्टी आपणास पाहाव्यास मिळतील. म्हणून शेवटचं पाणी दिल्यानंतर आता मी एखाद्या आंतरप्रवाही बुरशीनाशक ज्यामध्ये तुमचं 22T नाही तुम्ही वापरू शकता, रोको सुद्धा तुम्ही वापरू शकता, जोडीला फुलकिड्यासाठी एक कीटकनाशक आणि चमत्कार असेल, तुमचं लिओसिन असेल, कल्टर असेल, डोंगल असेल किंवा काबोली असेल, याचा सुद्धा आपण वापर करू शकता. तसेच पोटॅशियम शोनाईट जोडीला बोरॉन किंवा 0050 आणि बोरॉन हे पिकाच्या जी आपण पाथीची वाढ आहे यावरती आपल्याला हा विषय चर्चा करून तिथं मार्ग काढायचा आहे. आपण पिकाची पाहणी करून, ज्याला आपण स्पॉट ऑब्झर्वेशन म्हणतो आपण, त्याच्यानंतर आपण हा निर्णय घेऊ शकतो आपण काय घ्यायचं आणि कसा घ्यायचा. आता आपण दादा ज्या विषयासाठी आज मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, कांदा या पिकाची जी काढणीची योग्य अवस्था आहे, पीक काढण्याची योग्य अवस्था व योग्य पद्धत, याविषयी आपण काय मार्गदर्शन? सरळ गणित आहे साहेब. 90 ते 100 दिवस झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाणी तोडायचं आहे आणि मग कांदा तिथून पुढे सरासरी जमिनी परतवे, जमिनीनुसार 15 दिवसात, काही ठिकाणी 10 दिवसात, काही ठिकाणी 20 ते 25 दिवसामध्ये सरासरी 25 ते 30% पाती पडल्यानंतर, मानी पडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कांदा काढणी सुरुवात करायची आहे. यामध्ये डिसेंबरमध्ये ज्या लागवडी झालेल्या आहेत, ज्याला थंडी चांगली मिळाली, ते कांदे पूर्ण 4 महिने किंवा 4.25 महिने लागवडीपासून घेतात आणि जानेवारीत झालेल्या ज्या लागवडी आहेत त्या कधी कधी वातावरणामुळे 3.5 महिन्यात सुद्धा काढणी तयार होतात. वयाच्या अगोदर काढणे हा सुद्धा साठवणुकीवर परिणाम करणारा घटक आहे आणि ज्यादा दिवस उन्हात शेकू देणे, परिणामी कांद्याला चटके बसणे, कांदे अतिरेक भाजणे हा सुद्धा कांद्याच्या साठवणुकीवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. आता यात अजून एक शेवटचा मुद्दा जाता
तुम्ही पहिले 2 महिने कांद्याची पात तयार करूनच घ्या. जर अन्नद्रव्याचा साठा त्या पातीत व्यवस्थित असेल तर आपण अधिक दर्जेदार उत्पादनाचे भागीदार होऊ शकतो. तसेच शेवटच्या पाण्यापर्यंत जर पात टिकवली तर आजची परिस्थिती आपण बघू शकतो. 34, 35, 36 अंश सेल्सिअस पर्यंत झालेलं जे तापमान आहे, ही वाढलेली पात किंवा तयार झालेला पंजा हाच त्या फळाचं संरक्षण उन्हापासून करू शकतो. दुसरा मुद्दा येतो काढणीनंतरचं व्यवस्थापन. या काढणीनंतरच्या व्यवस्थापनामध्ये तुमची प्रतवारी येते, त्याच्यानंतर तुमची साठवण येते, तुमची वाहतूक येते आणि हाताळणी येते. हा सुद्धा तितकाच महत्वाचा घटक आहे. फक्त आपण एक समजून घ्यायचं, कांदा शेतातून काढल्यानंतर तो जो कांदा आहे ही एक जिवंत वस्तू आहे आणि याची आपल्याला पुढे 6, 7, 8 महिने व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आणि मग ज्यावेळेस हा कांदा आपण चाळीतून काढल्यानंतर आपलं शेतातून आपण काढल्यानंतर ठराविक दिवस पातीखाली साठवणे, त्यातलं जे पाणी आहे ते उत्सर्जित होऊ देणे, मग त्यात कांद्याला रंग येतो. त्याच्यानंतर त्यातलं जे अतिरिक्त पाणी मान छोटी होते, ते जे नाक असतं बंद होतं, या सगळ्या गोष्टी असतात. आणि मग त्यात जी हाताळणी तुमची असेल, बऱ्याच वेळेस त्या पोळ्या आपल्या उन्हाने शेकतात, त्याचा सुद्धा कांद्याच्या साठवणुकीवरती विपरीत परिणाम होत असतो. प्रतवारी हा महत्वाचा विषय आहे. ज्यावेळेस कांदे आपले पोळीतून चाळीत साठवण्यासाठी जातात, तिथं आपण कांद्याची निवड करतो, ज्याला प्रतवारी शब्द आहे. तर त्यात मग उन्हाने भाजलेले कांदे बाजूला करा, डोंगळा कांदा बाजूला करा, जोड कांदा बाजूला करा, दुबाळका बाजूला करा, या सगळ्या गोष्टी येतात. आणि मग एक 2 गुणवत्तेचे, ज्याला आपण म्हणतो एक युनिफॉर्म साईज, ती 2 टप्प्यात 2 याच्यातली अशीच कांदे आपण साठवणुकीसाठी चाळीत निवडावे किंवा चाळीत ठेवावे. मग आता हे चाळीत कांदे ठेवताना बऱ्याच वेळेस प्रत्येकाच्या प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या आहेत. बरेच जण क्लोरोपायरीफॉस वापर सल्फर बरोबर करतात, बरेच जण फेनवरलेट ह्या पावडरचा वापर सल्फर बरोबर करतात. आपला जो अनुभव आहे साठवण संदर्भातला योग्य असा अनुभव काय आपण सांगा. ठीक आहे ना, मग आपण त्यावरच चर्चा करतो. प्रत्येकाचं पद्धत ही वेगवेगळी आहे. क्लोरोपायरीफॉस 1.5% ही जी पावडर आहे तिच्याबरोबर सल्फरचा वापर करून कांदे साठवलेले काही शेतकरी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की याचे रिझल्ट आम्हाला 5 महिने, 6 महिने, 7 महिने मिळालेले आहेत. तदनंतर कांदा साठवण करताना बरेच शेतकरी खाली तळाला क्लोरोपायरीफॉस दाणेदार जे येतं त्याचा वापर करतात. परंतु कांदा साठवण करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माझं एक आव्हान राहील, तर ह्या विषारी कीटकनाशकाचा वापर करताना आपण ते कांदे पुढे 4 महिने आपल्या खाण्यात किंवा ग्राहकाच्या खाण्यात येणार नाही याची योग्य काळजी घेऊनच ती साठवणूक करावी. फक्त अजून एक दुसरा गोष्ट असं, गंधकचा वापर कांद्याच्या साठवणुकीमध्ये 99% शेतकरी करतात आणि खरोखर त्याचे रिझल्ट चांगले आहेत. परंतु सरासरी एका ट्रॉलीसाठी 30 क्विंटलच्या गंधक हे 500 ग्रामपेक्षा जादा होणार नाही याची आपला सर्वांना काळजी घ्यायची आहे. तसेच बाजारात आता कूलडस्ट असेल, डेसिकेटर असेल, कांदा सम्राट असेल, कवच असेल, अशा वेगवेगळ्या बुरशीनाशकयुक्त पावडरी सुद्धा बाजारात कांदा साठवणुकीसाठी आलेल्या आहेत. त्याचेही रिपोर्ट चांगले आहेत, त्याचाही जरी आपण वापर केला तरी हरकत नाही. आणि जी आपण कांद्याची चाळीमध्ये ज्यावेळेस ज्या बोगी आपण बनवतो ती सरासरी 4 फूट रुंदीची असावी, 30 फुटापर्यंत लांब किंवा 40 फुटापर्यंत लांबी असेल तरी चालेल, पण उंची 5.5-6 फुटापेक्षा जास्त त्याची उंची नसावी. आणि त्या चाळीत आपल्याला कांदे ठेवायचे आहे तर 1 पाखी चाळ असेल आपली, शक्यतो दक्षिण उत्तर असावी, 2 पाखी चाळ असेल तर पूर्व पश्चिम असेल तरी चालेल. आणि ज्यावेळेस कांदे साठवणुकीसाठी आपण त्या चाळीत नेतो, चाळीत नेल्यानंतर त्याचं पूर्ण निर्जंतुकीकरण, साफसफाई करणं ही आपल्याला अत्यंत काळजीचा विषय आहे. काळजीपूर्वक काम आपण या ठिकाणी करावं. शेतकरी बंधूंनो, आज आपण कांदा साठवण या पिकाविषयी, कांदा या पिकातील साठवणीविषयी चर्चा करण्यासाठी आपण ज्यांना निमंत्रित केलं असे दीपक दादांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती
बियाण्यापासून असेल, नर्सरीपासून असेल, कांद्याचं पाणी व्यवस्थापन असेल, रोगकीड व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर काढणीची योग्य पद्धत कशी आहे, काढणीची योग्य पद्धत काय, नंतर चाळीची निगा कशी राखायची, चाळीत कांदे कसे साठवायचे, त्याची प्रतवारी कशी करायची, या सर्व प्रश्नाविषयी अतिशय आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी शेतकरी बंधूंनी या सर्व माहितीचा उपयोग आपल्या कांदा पिकासाठी करावा आणि कांदा साठवणीवर जे घटक आपण म्हणतो साठवणीसाठी काय केलं पाहिजे, कुठलाही एक घटक याला कारणीभूत नसून त्यात पाणी व्यवस्थापन असेल, रोगकीड व्यवस्थापन असेल, हवामान असेल, तापमान असेल, थंडी असेल, या सर्व गोष्टींचा विचार, या गोष्टींचा परिणाम कांदा साठवणीवर होतो. दादा, आपण या ठिकाणी आलात, आपल्या या पॉडकास्ट या कार्यक्रमामध्ये आपलं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. धन्यवाद.